नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, आज देवेंद्र गंगाधरराव फडणवीस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला. आणि हा जो नवा विक्रम आहे हा काय आहे, तर याच्या आधी त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केलाय. तो कोणता आहे, तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात जितके मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान जर कोणाला मिळाला तर तो वसंतराव नाईकांना मिळाला. वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे होते आणि त्यांनी 11 वर्ष 78 दिवस इतका किंवा 11.5 वर्ष इतका काळ त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहण्याचा मान हा वसंतराव नाईकांकडे होता. आणि देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 या काळामध्ये तो मोडीत काढला किंवा त्या विक्रमाची बरोबरी केली. म्हणजे विचार करा, याच्यामध्ये आतापर्यंत जितके मुख्यमंत्री आले त्यातल्या एकालाही वसंतराव नाईकांचा हा जो काही विक्रम होता तो बरोबरी त्याची करता आली नाही किंवा तो मोडताही आला नाही. म्हणजे 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांनाही जे जमलं नाही ते आपल्या राजकीय कारकिर्दीत एकही मंत्रीपद न भूषवता थेट राज्याचं मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी तो मोडीत काढला. आज देवेंद्र फडणवीसांनी दुसरा जो विक्रम प्रस्थापित केलाय तो म्हणजे सर्वाधिक काळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेले जे 3 नेते होते त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर अर्थातच वसंतराव नाईक, दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख आणि तिसऱ्या क्रमांकावर शरद पवार. आज देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा विक्रम मोडीत काढलेला आहे. शरद पवारांचा जर आपण कार्यकाळाचा विचार केला तर शरद पवार 2412 दिवस म्हणजे 6 वर्ष आणि 221 दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. अर्थात त्यानंतरचा क्रमांक हा देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत 6 वर्ष 7 महिने हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिले. त्यांचे जे दिवस आहेत ते 2430 दिवस आहेत. ते आतापर्यंत जर आपण पाहिलं की तिसऱ्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झाले आहेत तर त्यांचा आतापर्यंतचा या तिसऱ्या टर्ममधली दिवसांची जर आपण टर्म पाहिली तर त्यांनी आतापर्यंत 585 दिवस पूर्ण केलेले आहेत. 12 जुलै 2026 रोजी जर आपण त्यांचा कार्यकाळ दिवसांमध्ये पाहिला तर तो 585 दिवसांचा. आता हे झालं दिवसांचं. कोणी कोणाला मागे टाकलं, कोणी कोणाबरोबरी केली, कोणी कोणाची बरोबरी केली, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांख्यिकी म्हणून किंवा आकडेवारी म्हणून सुखावणाऱ्या आहेत, आनंद देणाऱ्या आहेत किंवा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना सुद्धा त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या आहेत किंवा मोहरून जाण्यासाठी त्या तितक्याच उपयुक्तही आहेत. की आयुष्य कितीही जरी मोठं असलं तरी त्या आयुष्यात आपण काय देतोय आणि विशेषतः ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा प्रश्न येतो त्यावेळेला महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी, राजकीय विश्वासाठी किंवा राजकीय क्षितिजासाठी आणि तुम्ही तुमच्याही लोकांसाठी नेमकं काय करून ठेवताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे आपल्याला सांगण्याचं कारण काय, तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी याच्या आधी अनेक वेळेला बोललोय किंवा आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहिती असेल की अत्यंत उच्च शिक्षित, कारण त्यांनी नागपूर विद्यापीठामधून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि नुसतं कायद्याचं शिक्षण घेतलं नाही तर नागपूरचे नगरसेवक झाले, नागपूरचे महापौर झाले, नागपूरचे तरुण महापौर होण्याचा जो मान आहे तोही त्यांच्याकडे जातो. आपल्या कारकिर्दीमध्ये एकही मंत्रिपद न भूषवता राज्याचा थेट मुख्यमंत्री होऊन आणि तेही यशस्वी मुख्यमंत्री होण्याचा मान सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे जातो. याचं कारण काय, तर याचं कारण हे आहे, ते स्वतः सुशिक्षित आहेत, सुजाण आहेत, सुज्ञ आहेत. अर्थात राज ठाकरे परवा म्हणाले की नुसतं सुशिक्षित असून चालत नाही तर सुज्ञही असायला हवं. तर ते राज ठाकरे म्हणाले त्याचं कारण असं आहे की त्या दिवशी देवेंद्र फडणवीसांचा तोल सुटला होता, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण आता देवेंद्र फडणवीसांनी थेट वसंतराव नाईक
यांच्यानंतर विलासराव देशमुख आणि शरद पवार होते, त्या शरद पवारांना त्यांनी मागे टाकलेले. आता शब्दशः आज एका ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांबरोबर मी सकाळी बोलत असताना शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना त्यांनी केलेली होती. अर्थात त्याला ही पार्श्वभूमी होती नव्हती हा एक भाग अलहिदा, पण देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना अनेक गोष्टींमध्ये मागे टाकलेलं आहे. मग ती कूटनीती असेल, प्रशासनावरचा वकूब असेल, एखाद्या विषयाचा अभ्यास असेल, किंवा आपल्या सहकाऱ्यांना कसं मुठीत ठेवायचं, किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्या हाती ठेवून त्यांना सतत कसं चेकमेट करत राहायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2 पावलं नाही, पवारांना किमान 200 पावलं मागे टाकलंय का, असा प्रश्न त्यांचं राजकारण बघताना आपल्याला दिसतो. आता देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलेलं आहे किंवा जो काही कार्यकाळ पूर्ण केलेला आहे, तर देवेंद्र फडणवीसांचा एक निरीक्षक म्हणून किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक अभ्यासक म्हणून म्हणा किंवा एक विद्यार्थी म्हणून म्हणा, जे दिसतंय ते काय आहे, तर एका भटक्या समाजातून येणाऱ्या बंजारा समाजातील वसंतराव नाईकांनी त्यावेळच्या काँग्रेसमध्ये असलेले सगळे दिग्गज किंवा ज्या काही साखर कारखाने, सूत गिरण्या किंवा सहकारामध्ये असलेलं मराठा या समाजाचं प्राबल्य आणि त्याचबरोबरीने ब्राह्मण समाजाचा असलेला वर्चस्व, हा सगळा बाजूला सारत किंवा त्याच्या पलीकडे जात जे जवळपास 11 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, ते कौतुकास्पद इतक्यासाठीच आहे की वसंतराव नाईकांनी निर्माण केलेला तो विक्रम आजही कुणाला मोडता आलेला नाही. आता याच्यातला दुसरा भाग, वसंतराव नाईक पायउतार झाल्यानंतर आलेल्या वसंतदादा पाटलांनंतर जे काही झालं ते आपण पाहतोय. म्हणजे मग राजकारणाचं आणि काँग्रेसचंही जे झालं ते आपल्या समोर आहे. आता देवेंद्र फडणवीस हे ज्या वेळेला महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत त्यावेळेला त्यांची बरीचशी शैली, कारण बघा 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान नरेंद्र मोदींना मिळाला, ते थेट पंतप्रधान झाले. आता 3 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान हा देवेंद्र फडणवीसांना मिळाला. ते पंतप्रधान होणार की नाही हे येणाऱ्या काळात ठरणार आहे. पण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जी काही छाप पाडलेली आहे ती अमीट छाप आहे. पण ही खरंच अमीट छाप आहे का, की ते मोदींचं अनुकरण करतायत, असा प्रश्न आज ज्या वेळेला ते टॉप 3 मध्ये आले तेव्हा आपल्याला पडतोय. मोदी काय करतात, तर मोदी एकला चलोचाच नारा जपत असतात. म्हणजे एकाधिकारशाही हाच मोदींचा एक मूलमंत्र आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा एकाधिकारशाहीनेच काम करत असतात. जसं नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याला प्रभावशाली होऊ दिलेलं नाहीये, छाप पाडू दिलेली नाहीये, देवेंद्र फडणवीस सुद्धा तेच करतायत. नरेंद्र मोदी काय करतायत, तर विरोधकांना वाटेल ते बोलतायत. अगदी त्यांच्या प्रतिमेचं आणि प्रतिभेचं जितकं होईल तितकं चिरफाड करण्याचा प्रयत्न करतायत. देवेंद्र फडणवीस सुद्धा तेच करतायत. परवा तर आपण देवेंद्र फडणवीसांवरती एक वेगळा व्हिडिओ केलाय, तो आपण पाहिलाय, कारण त्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनात जे काही केलं तेही आपल्या समोर आहे. म्हणजे नरेंद्र मोदी यांची अगदी डिक्टो जशीच्या तशी कॉपी करण्याचा किंवा त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न हा देशातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला करता आलेला नाहीये किंवा तो करू शकलेला नाहीये जितकं की देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांचं प्रशासनावर उत्तम पकड आहे. त्यांना प्रशासकीय गोष्टी माहिती असतात. नरेंद्र मोदींना सुद्धा त्या माहिती असतात. प्रशासन त्यांनी अगदी नीट आपल्या हाती ठेवलेलं आहे. पण हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीस हे खरंच नरेंद्र मोदींची नक्कल करून किंवा त्यांच्यासारखं अनुकरण करून तिथे जाऊ शकणार आहेत का? तिथे गेले तर तिथे प्रभाव पाडू शकणार आहेत का? त्यांना प्रभाव पाडू देणारी व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी राज्यात आणि देशात बनवली आहे का? कारण आज जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी गुजरात ज्या पद्धतीत स्वतःच्या हाती ठेवलेलं आहे किंवा आपले खास हस्तक असलेल्या अमित शहा यांच्या हाती ठेवलेलं आहे, ते पाहिल्यानंतर तशी व्यवस्था ही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे का? देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सहकाऱ्यांना निर्णय घेण्यामध्ये स्वातंत्र्य दिलंय का? त्यांना आपली स्वतःची छाप पाडू दिली आहे का? किंवा एक काळ असा होता जेव्हा विलासराव राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेला
कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परिषद सभागृहामध्ये येऊन काय निर्णय झाले ते माध्यमांना सांगत होते. माध्यम त्यावर त्यांना प्रश्न विचारत होते. माध्यमांनाही विषय माहिती होते. आता माध्यमही बदलली आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस बदलले असं आपण समजायचं का? का त्या माध्यमांना वटणीवर आणण्या इतकी हातोटी फडणवीस मास्तरांकडे नाही आहे का? जर ते आपल्या मंत्र्यांना, जर ते आपल्या आमदारांना सुतासारखं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, अर्थात जे काही बाहेरून आले त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच करू शकणार नाहीत, कारण ते बाहेरचेच आहेत आणि ते बाहेरच्यांसारखेच वागणार आहेत. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट देवेंद्र फडणवीस करणार आहेत का? ते म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विलासराव देशमुखांचं राजापण हे देवेंद्र फडणवीसांना जपता येणार आहे का? हाच खरा आजचा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बढती मिळेल, ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरू शकतात किंवा उमेदवार ठरू शकतात असंही म्हटलेलं आहे, किंवा असं म्हटलं जात आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. देवेंद्र फडणवीसांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात. ते एक महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून, एक मराठी कुटुंबातला तरुण म्हणून आणि दुसरं मराठी माणूस म्हणून. पण त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं करताना महाराष्ट्राचं गढूळ झालेलं राजकारण, तितकंच प्रदूषित झालेलं समाजकारण आणि भ्रष्टाचारानं पोखरून गेलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण किंवा पायाभूत सुविधा जर आपण पाहिल्या तर मात्र या तिन्ही गोष्टींवर देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या नेतृत्वाचा, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा आणि स्वतःच्या सभ्यतेचा आणि सुज्ञतेचा ठसा उमटवावा लागेल. त्यासाठीच आजच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी महाराष्ट्रातील नेतृत्वानंतर केंद्रीय स्तरावर किंवा राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सज्ज आणि सिद्ध व्हावं. फक्त त्यांनी हे सगळं करताना आपण महाराष्ट्राला जे काही दिलेलं आहे ते गौरवशाली आहे आणि कौतुकास्पद आहे, इतकंच मराठी जनांना सांगण्याची संधी मिळेल याचं भान ठेवावं. इतक्याच त्यांना शुभेच्छा.